नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट परीक्षेसंबंधित आपल्याला एक्झामिनेशन जर क्वालिफाय करायचं आहे, कुठले असे बुक आपण यूज करायला हवं जेणेकरून एक्झामिनेशन आपण शॉर्ट क्वालिफाय करू शकतो, हे जाणून घेण्यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याला पीएचडी करायचं आहे, तर पीएचडी करण्यासाठी आपल्याला काय दिसून येतं? ऑप्शन्स दिसून येतात. म्हणजे समजा एखादी नवीन विद्यार्थी आहे आणि त्याला पीएचडी करायचं आहे. तर त्यासाठी जे क्रायटेरिया आहे, आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हल क्रायटेरिया आहे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असावं. या व्यतिरिक्त नेट एक्झामिनेशन क्वालिफाय करून तुम्ही पीएचडी करू शकता. पण हा जे आहे बहुतांश विद्यार्थ्यांसाठी हा ऑप्शन कठीण असतो. कारण बरेच विद्यार्थी जे आहे वर्किंग असतात, त्यामुळे नेट एक्झामिनेशन त्यांच्यासाठी क्वालिफाय करणं आणि त्यासाठी वेळ देणं हे कठीण जातं. सेकंड ऑप्शन सेट एक्झामिनेशन सुद्धा असू शकतं आणि सगळ्यात सोयीस्कर मार्ग म्हणजे पेट परीक्षा आहे. तर जर तुम्हाला पेट परीक्षा क्वालिफाय करायचं आहे, तर यासाठी तुम्हाला त्याचं पॅटर्न सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे. तर पेट परीक्षा जे असतं मित्रांनो, त्यामध्ये 2 पेपर असतात. म्हणजे 2 सेक्शन असतं. पहिला असतं रिसर्चचा सेक्शन आणि दुसरं सेक्शन जे आहे ते सब्जेक्टिव्ह असतं. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हलचा हा सेकंड ऑप्शन आहे. जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर अनेक विद्यार्थी मित्रांना प्रश्न असतो, की आम्ही अभ्यास कुठून करायचं? कुठले असे रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी आपण कुठलं बुक वापरायला हवं? आणि असं काहीतरी बुक आम्हाला रेफर करा, जेणेकरून आम्ही त्या एकच बुकमधून संपूर्णतः अभ्यास जे आहे करू शकू. तर मित्रांनो, यासाठी आजचा पर्टिक्युलर म्हणजे जेही विद्यार्थी मित्र पेट परीक्षा क्वालिफाय ज्यांना करायचं आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप गरजेचं आहे. कारण कुठल्याही एक्झामिनेशनला टार्गेट करीत असताना त्या संबंधित पुस्तक आपल्याला संदर्भ ग्रंथ माहीत असणं आवश्यक आहे. आणि एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्याला आणि बघा कसं असतं, एक पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी एक नाही, अनेक संदर्भ ग्रंथ असतात. त्यामुळे विद्यार्थ्यात संभ्रम निर्माण होत असतो, की एक्झॅक्टली आपण कोणतं बुक वापरायचं, जेणेकरून आपण क्वालिफाय होऊ शकू. बरोबर? सो त्यासाठी आजचा आपला पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर संपूर्ण बघा, जेणेकरून पेट परीक्षा कारण समोर मला वाटतं सोलापूर पेट आहे, नागपूरचं पेट आहे आणि पुणेचं सुद्धा तुम्हाला काही दिवसात नक्कीच पाहायला मिळेल. कारण सेट एक्झामिनेशनमध्येच त्या संबंधात आपल्याला संदर्भ देण्यात आलेला आहे, की समोर चालून पीएचडी करण्यासाठी जे आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा जागा जी आहे डिक्लेअर केले जाईल म्हणून. त्यामुळे तुम्हाला तयारी करावं लागेल आणि या तयारीला आणखीन समोर नेण्यासाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचं मित्रांनो कोर्स देखील अवेलेबल आहे. सोबतच आपल्याला लक्षात घ्या या कोर्समध्ये 5 डेज क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. लाईव्ह सेशन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सेशन अवेलेबल आहे. नोट्ससुद्धा मिळेल म्हणजे रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. टेस्ट सीरीज आहे आणि सरावासाठी एम-सी-क्यूज आहे. फीज आहे 899. नवीन बॅच आपण 24 एप्रिलपासून सुरू करीत आहोत. सो या बॅचला आपण जॉइन करू शकता. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉइन व्हा. आता बुक कुठलं वापरायचं असं संदर्भ ग्रंथ तुम्हाला सांगू इच्छिते, की जे फक्त तुम्हाला पीएचडीसाठीच नाही म्हणजे एक पर्टिक्युलर एक्झामिनेशन म्हणजे पेट परीक्षा क्वालिफाय करण्यासाठी नाही, तर पेट परीक्षेनंतर सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट असतो मित्रांनो, तो असतो क्रेडिट क्लिअर करणं. जसं की तुम्हा सगळ्यांना नक्कीच कल्पना असायला हवं, की समोरचा प्रवास पीएचडीचा कसा असतो. तर लक्षात घ्या, जर तुम्ही ही एक्झामिनेशन म्हणजेच पेट परीक्षा मित्रांनो क्वालिफाय करून घेतलेलं, तर हे क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला क्रेडिट देखील पूर्ण करावं लागतं. आता एकूण किती क्रेडिट असतात? तर मॅडम टोटल 12 क्रेडिट असतात. आता या 12 मधून ॲटलीस्ट 6 क्रेडिट जे आहे तुमचं अगोदर व्हायला हवं. म्हणजे अगोदर म्हणजे काय? तर अगोदर म्हणजे तुमचं आर-आर-सी जे आहे, आर-आर-सी पूर्वी तुमचं 6 पर्टिक्युलर क्रेडिट होणं गरजेचं आहे. आता सर्वप्रथम सगळ्यात पहिले आर-ए-सी होतं, फर्स्ट आर-ए-सी. ठीक आहे आणि फर्स्ट आर-ए-सी आणि सेकंड आर-ए-सी अशा 2 आर-ए-सीच्या मधामध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईम पिरियड दिलेला असतो आणि या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? 6 क्रेडिट मित्रांनो करावंच लागेल. ठीक आहे. इन केस तुम्ही हे 6 मधून 4च पास करू शकलं, तर हे जे सेकंड स्टेज आहे, इथून तुम्ही इथपर्यंत जाऊ शकणार नाही. तिथंच थांबून जात असतं.
तुमचा प्रवास जो आहे ना, त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, त्या गोष्टीला आजपासूनच लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे क्रेडिट पूर्ण करण्यासाठी आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजीचाच आधार घ्यावं लागतं. कारण फक्त एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यापुरतंच रिसर्च मेथोडॉलॉजीचं रोल राहत नाही. तर त्यानंतर सुद्धा रिसर्च मेथोडॉलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. तर बुक कुठली वापरायचं तर बघा एक महत्त्वपूर्ण ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनने एक महत्त्वपूर्ण बुक जे आहे आपल्या रिसर्चसाठी म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी किंवा पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशनची तुम्ही प्रिपेअर करत आहात त्यासाठी आणि सोबतच मित्रांनो प्लस पॉइंट लक्षात घ्या जे कोर्स वर्क आहे ह्या कोर्स वर्कला सुद्धा लक्षात घेऊन हा संपूर्ण बुक तयार केलेला आहे. हा बुक जे आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्या Amazonवर अवेलेबल आहे. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि त्यामधून तुम्ही सरळ ऑर्डर करू शकता. आता इथे बघा, या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? समजा हा एक टॉपिक दिलेला आहे. जसं रिसर्चचा अर्थ, रिसर्चचे उद्दिष्टे आणि त्यानंतर लगेच मित्रांनो यावर आधारित एम-सी-क्यूज आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, एक आयडिया सुद्धा क्लिअर होईल. म्हणजे थेअरी नंतर एम-सी-क्यू, थेअरी नंतर एम-सी-क्यू असा फॉर्मॅट आहे. जेणेकरून कुठलंही डाउट्स असेल तो पटकन एम-सी-क्यू मधून सुद्धा क्लिअर होईल. सरावासाठी 2000 पेक्षा अधिक एम-सी-क्यूज आहे यामध्ये. सर्व विषयांवर आहे. म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीच्या प्रत्येक टॉपिकची मित्रांनो इथे थेअरी अवेलेबल आहे. 30 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे. परीक्षेला लक्षात ठेवून संदर्भ जो परीक्षेचा असतो, जो पेपर असतो त्याला लक्षात घेऊन 30 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आणि टॉपिक्स वाईज नोट्स आहे आणि प्रॅक्टिससाठी क्वेश्चन सुद्धा तुम्हाला दिलेले आहे. तर ही संपूर्ण बुक अवेलेबल आहे. आजच आपण Amazonवरून याला ऑर्डर करू शकता. सो कोर्सची फीज असं पर्टिक्युलर या बुकची जे फीज आहे ते 459 आपल्याला याचं फीज जे आहे ते पाहायला मिळतं. आता बघा हे काही खूप हे महागडं नाही असं तुम्हाला समजायला हवं. कारण मित्रांनो काय होत आहे 459 ची म्हणजे ₹459 हे अवेलेबल आहे. Amazonवर तुम्ही ऑर्डर करू शकता. कारण ही बुक फक्त पेट परीक्षेचं पेपर क्वालिफाय करण्यासाठीच नाही, तर नंतरचं जे कोर्सवर्क करावं लागतं. आताच क्रेडिट सांगितलं तुम्हाला. त्या क्रेडिटसाठी ही पर्टिक्युलर बुक तुमच्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरेल. आणि सोबतच जर तुम्हाला कंप्लीट कोर्स हवा आहे तर ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा. जेणेकरून पेट एक्झामिनेशन क्वालिफाय होऊन आपलं स्वप्न पी-एच-डी करण्याचं तुम्ही पूर्ण करू शकता. थँक यू सो मच.